घटना इतक्या वेगानं घडल्या की प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये महापौर पदाच्या निवडीवरूनचा वाद खूप गाजला आणि दिल्ली दरबारी सुद्धा त्यांना जावं लागलं. आणि आता उद्धव ठाकरे गटानं भाजपला साथ दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना लगोलग हायकमांडनं दिल्लीमध्ये बोलावून घेतलं गेलेलं आहे. बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर भाजप हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याही अगोदरच्या निवडणुकांमध्ये भाजप हा नंबर 1चा एक पक्ष ठरलेला आहे. आणि विरोधी पक्षांची ताकद ही क्षीण झाल्याचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि असं असताना काँग्रेसला बेसिकली जे काही टॅक्टिक्स पूर्वी काँग्रेसचे नेते करायचे, त्यांचं स्वतःचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार इथे बसवायच्या वेळेला, सरकार स्थापन करण्याच्या वेळेला पोर्टफोलिओ असतील, मुख्यमंत्री पदाचा ची निवड करायची असतील, तो खूप धुरंधर असे नेते होते. आज घडीला या निवडणुकीचं जे काही म्हणजे व्यवस्थापन असेल किंवा त्याचं जे कौशल्य असतं किंवा जे बार्गेनिंग असतं, निगोशिएशन्स असतात, त्याच्यामध्ये मात्र आता फारच त्यांच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये गोंधळ होताना आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितपणे याची जी कारण आहे त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं कारण आहे की काँग्रेस पक्ष सत्तेत नाही, भाजप सत्तेत आहे. आणि भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष विभाजित केल्याचा आरोप एक केला जातो. विभाजन होणं आणि भाजपला पाठिंबा देऊन सरकार राज्यामध्ये येणं, अशा पद्धतीचे प्रयोग सत्ता पक्षाकडून नेहमी होत राहतात. या काळामध्ये काँग्रेसच्या काही उदाहरणं नाहीत का, निश्चित आहे. पण ज्या जबरदस्त रीतीने भाजप हे सत्तेचं गणित जमवतं, त्या गणितामध्ये कायम काँग्रेस आता या एकूण पार्श्वभूमीवर कमी पडताना निश्चितपणे आपल्याला दिसून येईल.